नमस्कार मराठी मंडळीवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। अतिशय महत्त्वाचा विषय होता आणि त्यामुळे आजचा हा व्हिडिओ करतोय कारण महाराष्ट्रामध्ये जे 30 मराठा खासदार निवडून आलेले आहेत ते कोणते आहेत, कोणत्या मतदारसंघातून आलेत, कोणत्या पक्षामध्ये आहेत आणि दिल्ली दरबारी ते मोदींना आरक्षण मागणार का, मोदींना झुकवणार का आणि जर दिल्ली दरबारी त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मांडला नाही तर त्यांच्यासोबत काय करायचं हे आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत। त्यामुळे मराठा खासदार कोणते आहेत, कोणत्या मतदारसंघातून आलेत आणि कोणत्या पक्षामध्ये आहेत ते बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा। मराठा आणि कुणबी विजयी उमेदवार महाराष्ट्रातून जे नुकतेच निवडून आलेले आहेत असे खासदार पहिले आहेत धुळ्यामधून शोभा बच्चाव, काँग्रेस या पक्षातून ते येतात, कुणबी मराठा खासदार आहेत। जळगावमधून स्मिता वाहक भाजपच्या खासदार आहेत, मराठा खासदार। बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे हे सुद्धा मराठा खासदार आहेत, बुलढाण्यामधून त्यांना निवडून दिलेला आहे जनतेने। त्यानंतर अकोल्यामधून अनुप धोत्रे भाजपचे, त्यांना सुद्धा जनतेने निवडून दिलेला आहे। वर्ध्यामधून अमर काळे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे मराठा कुणबी खासदार आहेत। चंद्रपूरमधून प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदार आहेत आणि या सुद्धा कुणबी मराठा आहेत। त्यानंतर यवतमाळ वाशिम मधून संजय देशमुख शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मराठा खासदार। हिंगोलीमधून नागेश आष्टीकर शिवसेना ठाकरे गटाचे मराठा खासदार आहेत। नांदेडमधून वसंतराव चव्हाण काँग्रेसचे खासदार आहेत, हे सुद्धा मराठा आहेत। परभणीमधून महादेव जानकर या ओबीसीच्या दिग्गज नेत्याला पराभूत करून संजय जाधव शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे मराठा खासदार हे सुद्धा निवडून आलेले आहेत। हे 10 खासदार आहेत। या व्यतिरिक्त आणखी 20 खासदार आहेत महाराष्ट्रातून जे मराठा समाजाचे आहेत, ज्यांना जनतेने निवडून दिलेले आहेत आणि हे आता दिल्ली दरबारी मराठा आरक्षणाचा विषय मांडतात का हे आपल्याला बघायचं आहे। पुढचा मराठा खासदार कोणता आहे तर जालन्यामधून कल्याणराव काळे काँग्रेसचे खासदार आहेत, हे सुद्धा मराठा समाजातून येतात। संभाजीनगरमधून संदीपान भोमरे यांना संधी मिळालेली आहे, शिवसेना शिंदे गटाचे हे मराठा खासदार आहेत। चंद्रकांत खैरे या ओबीसी नेत्याचा त्यांनी पराभव केलेला आहे। नाशिकमधून राजाभाऊ वाजे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत, हे सुद्धा मराठा खासदार आहेत। कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे सुद्धा मराठा खासदार आहेत। ठाण्यामधून एकनाथ शिंदे यांचे अतिशय जवळचे मानले जाणारे नरेश म्हस्के हे सुद्धा मराठा खासदार आहेत। मुंबई उत्तर पश्चिम मधून रवींद्र वायकर शिवसेना शिंदे गटाचे मराठा खासदार। मुंबई दक्षिण मध्य मधून अनिल देसाई शिवसेना ठाकरे गटाचे मराठा खासदार। मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गटाचे हे सुद्धा मराठा खासदार। मावळ मधून श्रीरंग बारणे शिवसेना शिंदे गटाचे मराठा खासदार। पुण्यामधून भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी बाजी मारलेली आहे, रवींद्र धंगेकर यांना त्यांनी पराभूत केलेले आहे आणि हे सुद्धा मराठा खासदार आहेत। तर हे होते 20 मराठा खासदार आतापर्यंत आपण बघितले। आणखी 10 कोणते मराठा खासदार आहेत जे महाराष्ट्रातून निवडून आलेले आहेत। पुण्यामधून मुरलीधर मोहोळ आपण बघितले। त्यानंतर बारामतीमधून सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या खासदार, या सुद्धा मराठा खासदार आहेत। अहमदनगरमधून निलेश लंके यांनी सुजय विखेंना पराभूत केलंय, राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आलेत निलेश लंके, हे सुद्धा मराठा खासदार आहेत। बीडमधून ओबीसीच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडे यांना पराभूत करून बजरंग सोनावणे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडून आलेले आहेत, हे सुद्धा मराठा खासदार आहेत। धाराशिवमधून ओमराजे नाईक निंबाळकर शिवसेना ठाकरे गटाचे मराठा खासदार आहेत। माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मराठा खासदार। त्यानंतर सांगलीमधून विशाल पाटील हे अपक्ष अर्थात ते काँग्रेसमध्येच होते, काँग्रेसच्या खालच्या फळीचे जे नेते होते त्यांनी त्यांचं काम केलं, युतीचा धर्म पाळला नाही, आघाडीचा धर्म पाळला नाही असं बोललं गेलं। त्या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे जे उमेदवार होते ते पराभूत झाले आणि विशाल पाटील अपक्ष निवडून आलेले आहेत, हे सुद्धा मराठा खासदार आहेत। त्यानंतर साताऱ्यामधून उदयनराजे भोसले, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे, कोल्हापूरमधून काँग्रेसचे जे उमेदवार होते शाहू महाराज छत्रपती आणि हातकणंगलेमधून शिवसेना शिंदे गटाचे धैर्यशील माने, हे सगळे जे आहेत ते मराठा खासदार आहेत महाराष्ट्रातून निवडून आलेले। यांची यादी आपण बघितली, त्यांचे मतदारसंघ बघितले, पक्ष बघितला। आता हे जे मराठा खासदार आहेत, आता हे मराठा खासदार दिल्ली दरबारी आरक्षणाचा मुद्दा केंद्रात मांडणार का आणि केंद्रामधून मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार का, यावर तुमचं मत काय आहे ते कमेंट करा।
जर या निवडून आलेल्या खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा दिल्ली दरबारी मांडला नाही आणि मोदींना झुकवण्यासाठी ते सक्षम ठरले नाही, तर या निवडून आलेल्या खासदारांसोबत काय करायला पाहिजे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. आता केंद्रामध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार आलेलं आहे आणि केंद्रातून हा विषय आता मार्गी लागावा अशी अपेक्षा जी आहे ती मराठा समाजाची आहे, महाराष्ट्रातील जनतेची आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लागतोय का नाही लागला, तर या निवडून दिलेल्या मराठा खासदारांसोबत काय करायला पाहिजे तुमचं मत कमेंट करायला विसरू नका. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील, मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा. महाराष्ट्रातील जनतेला माहिती होऊ द्या की महाराष्ट्रातून कोणते मराठा खासदार आपण दिल्ली दरबारी पाठवलेले आहेत. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.